नमस्कार, मी नयन रवींद्र टेकाळे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तुळगावणी पाणी येथील मी 10वीतील विद्यार्थी. माझ्या ग्रुपचे नाव डॉक्टर सी.व्ही. रमण. माझ्या प्रोजेक्टचे नाव फूड कूलिंग स्पून. तंत्रज्ञानाच्या युगात मानव सतत नवनवीन गोष्टींचा शोध करीत आहे. अन्न सुरक्षित, सोपे आणि कमीत कमी त्रासदायक पद्धतीने खाता यावे म्हणून फूड कूलिंग स्पून ही संकल्पना साकारण्यात आली आहे. हा चमचा आपल्याला गरम अन्न काही सेकंदामध्येच आपल्याला थंड करून देऊ शकते व हा चमचा आपल्याला हाताळण्यास अत्यंत सोपा जाऊ शकते. या प्रोजेक्टला बनवण्यासाठी एक मोटर, बॅटरी, स्विच, कनेक्टर, फॅन, फोन या सर्व साहित्याचा उपयोग करून मी हा प्रोजेक्ट केला आहे. या चमच्याच्या एका टोकावर मी बॅटरी व मोटार जॉईंट केली आहे. तिथून तो फॅन फिरेल तर ते आपण चमच्यामध्ये घेतलेलं अन्न हे लवकर थंड होईल. याचे उद्दिष्ट असे आहे की जे लहान मुलं असतात त्यांना जर आपण गरम अन्न दिले तर त्यांचे तोंड पोळू नये व लहान मुलांना मनोरंजनात्मक पद्धतीने जेवण भरवणे, विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आईवर आलेला कामाचा तणाव कमी करणे व घरातील छोट्या छोट्या कामामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे. या सर्व गोष्टीचा उपयोग म्हणजे आईचे काम कमी करणे. कारण आपण पाहू शकतो की लहान बाळ असलं की घरातील त्या बाळामागील कामं सुद्धा जास्त असते व घरातील काम सुद्धा असते. आधीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असायची तेव्हा लहान मुलांना पाहण्यासाठी आजी आजोबा असायचे, पण मात्र आता घरातील काम सुद्धा वाढले व घरात इतके लोक सुद्धा राहत नाही. कधी कधी आपण घाईमध्ये जेव्हा ते लहान मुलांना गरम अन्न दिले तर त्यांचे तोंड त्यांचे तोंड पोळते व त्यांच्या तोंडाला इजा होऊ शकते. ह्या चमच्यामुळे लहान मुलांचे मनोरंजन सुद्धा होईल कारण चमच्यामध्ये एक बॅटरी मोटार फिट केली आहे. तिथे जो फॅन घुमेल ते हवा येईल हे बघून लहान मुलांना खूप आनंद होईल. हे प्रोजेक्ट आईसाठी एक वरदानच आहे. कारण ह्या प्रोजेक्टमुळे आईचे वेळही वाचेल व श्रमही वाचेल. आपण इथे चालू केल्यावर इथून ती हवा आहे, इथे आपण ते अन्न घेतलं ते थंड होऊ शकते.